दर्शको नमस्कार. दर्शको, राजमुद्राच्या समाजमुद्रा या विशेष सत्रामध्ये मी डॉक्टर सुजित येवलीकर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. दर्शको, आपण स्टुडिओमध्ये मान्यवरांना आणि दिग्गजांना बोलत असतो आणि समाजातील घटना आणि घडामोडींवर त्यांच्याशी चर्चा करत असतो. आता विधानसभा 2024चं बिगुल वाजलेलं आहे. अवघ्या 2 महिन्यावरच विधानसभा निवडणूक येऊन ठेपलेली आहे आणि आपल्या नांदेड उत्तर मतदारसंघातून अनेक इच्छुक उमेदवार आहेत आणि ते त्यांच्या पद्धतीनं काम करत आहेत. परंतु महायुती आणि महाविकास आघाडी असल्यामुळे 6 पक्षातून 2च उमेदवार दिले जाणार आहेत. त्यापैकीच महायुतीचे जे घटक म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेचे दत्ता पाटील कोकाटे जे जिल्हाध्यक्ष आहेत, जिल्हा प्रमुख आहेत, ते मागील 1992 पासून पक्षामध्ये सक्रिय आहेत. मागील 32 वर्षापासून त्यांनी कुठलाही पक्ष बदललेला नाही आहे. निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांची जनसामान्यात ओळख आहे. ते आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. काय विधानसभेची तयारी आहे, काय त्यांचं मत आहे, पक्षातर्फे ते आपल्याला बोलणार आहेत. सगळ्यांतर्फे मी दादांचं स्वागत करतो. दादा, आपलं स्वागत आहे. सर्वांना जय महाराष्ट्र. मी सर्वात पहिलं राजमुद्रा चॅनलमध्ये मला बोलवलं त्यांचं तुमचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. बरं दादा, आपण वयाच्या 15व्या वर्षापासून कार्यरत आहात. कधी आपण पक्ष बदलला नाही आणि आज देखील आपण निष्ठावंत आहात आणि शिवसेनेसोबतच आहात. खूप मोठे मोठे नेते, माजी मुख्यमंत्र्यापर्यंत आपण पाहिलं की इकडून तिकडून कोलांटोड्या मारणारे नेते आपण पाहिलेत. तरी देखील 15व्या वर्षापासून आज आपण 50च्या जवळपास वर गेलेला आहात. तर हे कशी किमया साध्य केली, आपला इतिहास थोडक्यात सांगावा. माननीय वंदनीय शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत होतं आणि त्याच्या विचाराशी निगडीत होऊन ज्यावेळेस मी वयाच्या 10-15 वर्षापासून शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे मी भाषणं ऐकत होतो आणि आमचं गाव महानगरपालिकेत गेलं. त्यावेळेस मी वयाचं साधारण 15 वर्षाचा असेल की त्यावेळेस महानगरपालिकेचं इलेक्शन झालं आणि आमच्या इथं काँग्रेस, शिवसेना असे पार्टीचे उमेदवार उभे राहिले. त्यांनी गावातल्या सर्व लोकांनी एक अपक्ष उमेदवार म्हणून नागोराव भुक्तरे म्हणून उभा केला होता. गाव लेवलला आम्ही सगळ्यांनी गाव म्हणून आम्ही सगळ्यांनी काम केलं. मी त्यावेळेस शिवसेनेचा शिवसैनिक होतो. मग त्यानंतर माझी उपशाखा प्रमुख म्हणून तालुका प्रमुख मुळे यांनी आमची नियुक्ती केली. त्यावेळचे आमदार प्रकाशभाऊ खेडकर होते आणि शिवसेनेमध्ये शिवसेना प्रमुखाचं रसायनच असं वेगळं आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण आणि हिंदू म्हणून जे साहेबाची जी ओळख होती त्याच्या विचाराशी परिणित होऊन मी शिवसेना जॉईन केली आणि शिवसेनेमध्ये उपशाखा प्रमुखापासून तर ज्यावेळेस ऐतिहासिक आमच्या आपल्या एअरपोर्ट जिथं आता विमानतळ झालं तिथं बाळासाहेब नगर मीनाताई ठाकरे नगरी म्हणून असं तिथं एक सभा घेतली होती शेतकरी मेळावा. माननीय मनोहर जोशी मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये. तर त्या सभेला सुद्धा आमच्या सांगवी या गावामध्ये बाळासाहेबांनी सोन्याचा नांगर हाकला होता माझ्या काकाच्या जमिनीमध्ये आणि त्या बाळासाहेबाचं प्रेम आणि बाळासाहेबाचे विचार माझ्या मनामध्ये रुजले आणि आज बी तेच विचार माझ्या डोक्यात आहेत आणि त्यामुळं मला कुठलंही काही जरी असलं हे शिवसैनिक हे सर्वात मोठं पद आहे आणि हे शिवसेनेची माझी निष्ठा आणि शिवसैनिकच मी म्हणून राहणार. दादा, जून 2022मध्ये पक्षफुटी झाली आणि खूप मोठं भांडांतर आपल्या पक्षात झालं. काही आमदार फुटले आणि ते सुरत मार्गे गुवाहाटीला गेले. सगळ्या भारताला आणि महाराष्ट्राला हे माहीत आहे. आणि या फुटीनंतर नेमकं जिल्ह्याचं राजकारण कसं तापलं आणि त्यात आपली काय भूमिका होती? आता तुम्ही मला प्रश्न विचारल्याप्रमाणे आपल्या जे आता जे फुटलेला आमदार आहे गद्दार 2019ला त्याला कुठलं तिकीटसुद्धा नव्हतं की तिकिटाचा विषयसुद्धा नव्हता. ते आम्ही पण नगरसेवक होतो. आम्ही सोबत आम्ही 12-13 नगरसेवक होतो आणि सोबत राहायचे, सोबत काम करायचे आणि सगळेजण चाललं. तर आपल्या या भागाचा आमदार हा काँग्रेसचा होता. पहिलं प्रकाश खेडकर 2 वेळेस आणि अनुसूयाताई खेडकर तिसऱ्यांदा आमदार झाले आणि 2009ला अशोक चव्हाण अचानक CM झाले होते की मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर नांदेडच्या लोकांना वाटलं असं की बा आपल्या भूमिपुत्र मुख्यमंत्री व्हायला आहे म्हणून नांदेडमध्ये 9च्या 9 विधानसभा काँग्रेसला आल्या होत्या. त्यामध्ये आपली नांदेड उत्तरची जागा अनुसूया खेडकर हरल्या होत्या. तर त्यानंतर 2009ला हे DP सावंत आमदार झाले आणि DP सावंत परत 10 वर्ष आमदार राहिले. दुसऱ्यांदा आम्ही प्रयत्न केला होता सुभाष वानखेडेला इथं आणून पालकमंत्री आहे आणि इथं त्याला लढवायचा. मात्र ते काय झालं की त्यानं त्यावेळेस DB फॉर्म सोडून पळून गेले. मग त्यावेळेस आमच्या पक्षामध्ये मिलिंद देशमुख हा तेव्हा जिल्हा प्रमुख होता आणि त्याने शहर प्रमुख होता आणि त्याने त्यावेळेस ती विधानसभा लढवली आहे. त्यावेळी लढवली आणि जवळपास आमचे शिवसेनेचे 25,000-22,000 मतं पडले त्याला. त्यावेळेस मी सुद्धा शिवसेनेचा पदाधिकारी तेव्हापासून सोबत होतो. तर त्यानंतर
19ला म्हणजे 14ला पण ते वानखेडे हे झाले, 14च्या इलेक्शनमध्ये पण हे झालं नाही. 2019ला आम्ही सर्वांनी ठरवलं की 5 वर्ष आम्ही शाखा आणि मतदारसंघ बांधणी केली आणि सगळे एकाजुटीने काम केलं. त्यावेळेस मी शहर प्रमुख म्हणून शहरामध्ये काम करत होतो आणि ग्रामीणमध्ये माझं पाहुण्याचं आणि पहिल्यापासून ग्रामीणची गाव आमचं होतं, पहिल्यापासून नाळ असल्यामुळे ग्रामीण आणि शहर मला पहिल्यापासून हे होता. तर मी शाखा खोलणे, गावात जाऊन दौरे करणे, भेटणे, सगळ्या गोष्टी झाल्या. मग त्यानंतर आमच्यामध्येच म्हणजे पक्ष वाटाघाटी चालल्यावर कदाचित पक्ष वरच्या नेत्याशी संपर्कात येऊन एक माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा हे शिवसेनेकडे मागणी केली त्याने आणि जवळपास त्यांचं फायनल पण झालं होतं तिकीट. इथला जो कोणी आमचा नेता होता, बंडखोर नेता, त्याने त्याची सगळी सोय केली होती तिकीट भेटण्याची. मग आम्ही असं ठरवलं, आम्ही जे 5-7 जण आम्ही इच्छुक होत्या, त्यामध्ये बालाजी कल्याणकर बी होता, की ठरवलं बा आपल्यापैकी कोणी आला तरी आपण पक्ष म्हणून स्वीकारू आणि निवडून आणू. आम्ही पक्षप्रमुखाला विनंती केली की बा आम्ही शिवसेनासाठी काम करतो, आम्ही पक्षासाठी काम करतो आणि असा जर उपरा म्हणजे ज्यावेळेस प्रकाश खेडकरने त्याला 3 वेळेस पाडलं, खासदार हेमंत पाटील जे आमदार होते त्यांना 1 वेळेस पाडलं आणि हेमंत पाटलाला 1 वेळेस पाडलं. सतत त्यानं 5 बाऱ्या म्हणजे सतत 25 वर्ष आपल्या विरोधात काम केलं आणि ते 25 वर्षाचा माणूस जर दिला तर जनता स्वीकारेल का? बरोबर. मग ते पक्षप्रमुखांना उद्धवजी ठाकरे साहेबांना वाटलं की बा हे सत्य आहे, हे शिवसैनिक सत्य सांगतात. म्हणून ज्याचं रेल्वेला जायचं तिकीट नव्हतं बालाजी कल्याणकर यांना तिकीट द्यायचं. आम्हाला म्हणले बा याच्यामध्ये बालाजीला AB फॉर्म दिला तर चालेल का? आम्ही म्हणले साहेब तुम्ही 7 पैकी कोणालाही द्या, आम्ही त्याला निवडून आणतो. तर त्याला AB फॉर्म दिला. AB फॉर्म दिल्यानंतर मी सोबत होतो, मी स्वतः घेऊन आलो. त्याचं येते वेळेचं सुद्धा मी तिकीट माझं स्वतःचं कॅन्सल करून त्याचं तिकीट करून मी स्वतः घेऊन आलो आणि पक्षप्रमुखाने दिलेला आदेश समजून किंवा पक्षाने पण फार मोठी मदत केली त्यावेळेस आणि त्याला जनतेने स्वीकारलं बा स्थानिक म्हणून. DP सावंत हा तिसऱ्यांदा उभं राहिले होते. त्यांनी 2 वेळेस बघितलं होतं त्यांचं काम. त्याच्यामुळं लोकांनी आमच्यावर सगळ्या कार्यकर्त्यावर शिवसैनिकावर विश्वास ठेवून या बालाजी कल्याणकरांना निवडून दिलं. तुम्ही जसं म्हणल्या की 2.5 वर्ष उद्धव साहेब महाविकास आघाडी, आता तुम्ही शपथविधी ते बघितलं, महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि सगळ्यांनी ठरवलं की बा त्या याच्यामध्ये उद्धव साहेबाला येणं उद्धव साहेबांना एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये याला तिकीट दिलं, याचं काहीच नव्हतं. या आमदाराचं तिकीट दिलं सर्वसामान्य म्हणून आणि तोच आमदार 2.5 वर्षाला 50 खोके घेऊन सुरत गुवाहाटी मार्ग गेलेला हे जनतेने बघितलं, तुम्ही बघितलं. त्यामुळं फुटले का आले का असं हे मतदारसंघ शिवसेनेच्या पाठीमागं आहे आणि नांदेडची जनता हे फुटीच्या राजकारणाला श्रेय देईल मला असं वाटत नाही. बरं, आमदार साहेबांनी बंडखोरी केली, आज ते शिंदे गटात आहेत. यासोबतच आपल्या बाजूला पण एक जिल्हा आहे परभणी, तिथं कुठलीही पक्षफुटी झाली नाही. बंडू जाधव स्वतः आता खासदार आहेत, तिथले आमदारही तुमच्याच शिवसेनेत आहेत. तर मग नांदेडमध्ये फुटी झाल्यानंतर हेमंत भाऊ खासदार होते, त्यांनी पण पक्षफुटी केली आणि स्वतः बालाजी कल्याणकरांनी केली. तर त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते त्यांच्या शिवसेनेमध्ये गेलेत का? आता तुम्ही परभणीचा विषय घेतला. परभणी हे शिवसेनेची म्हणजे शिवसेना आणि परभणी एक समीकरण आणि शिवसेनेची लक्ष्मी म्हणले तरी चालेल. कारण आतापर्यंत तिथला खासदार उमेदवार भरपूर बदलले, मग आता शिवसेनेचाच खासदार आला आणि एवढी मोठी फूट झाली तर परभणीकराचे सर्वच महाराष्ट्रच नाही तर सर्व पक्षातलेच लोक आभार मानतात की खूपच म्हणजे शिवसेनेचे प्रेरित आहेत. तुम्ही कालच्या बारल्या बघला असेल तर बाहेरचा उमेदवार आला तरी बंडू जाधव यांना परत तिसऱ्यांदा सलग निवडून दिलं. तर आता आपल्या नांदेडची जे पक्षफुटी म्हणाल्या की एक खासदार आमदार दोन्ही गेल्या वेळेस हेमंत पाटील नांदेड दक्षिणमध्ये पराभूत झाले होते आणि त्यानंतर लोकसभा आमदार दक्षिणचे आमदार होते आणि त्यांनी मग हिंगोलीमध्ये खासदारकीसाठी प्रयत्न केला आणि हिंगोलीकर पण शिवसेनेच्या पाठीमागं. तुम्ही बघा खासदार खूप जाऊन गेले, त्याचं नंतर एकदा खासदार झाले आणि त्यानं पडला की त्याचं कुठं आहे ते त्याला शोधावं लागते. म्हणजे बरेच नाव आहेत, तुम्ही आता मी नाव सांगून काय तुम्हाला सर्व माहीत आहे. तर तसंच हेमंत पाटील इथून तिकडे गेले आणि तिथल्या लोकांनी म्हणजे लगे 1 महिन्यामध्ये पक्षप्रमुखाचा आदेश समजून त्यांना खासदार केलं. तरी पण ते पण या गद्दारीमध्ये फुटले, त्याच्यासोबत हे फुटले. त्याच्यासोबत आता जरी नांदेड उत्तरमध्ये वाटत असेल कोणाला की बा बालाजी कल्याणकरकडे कार्यकर्ते फुटले हे ते, असं काही नाही. फक्त 4 लोक त्याचे जवळचे गेलेले आहेत आणि शिवसेनेच्या नेहमी संपर्कात आहेत आणि त्याचं एक कारण आहे की हे बालाजी कल्याणकर 2.5 वर्ष आमदार होतं, एकाही शिवसैनिकाला काम देत नव्हतं आहे.
म्हणजे कार्यकर्त्याला. आमच्या पक्षामध्ये एक सिस्टम आहे की जो काही निधी येतो की कार्यकर्त्याला त्याच्या गावात निधी दिला तर बा तू ते काम करून घे आणि तू त्याच्यावर लक्ष दे, काम क्वालिटीच झालं पाहिजे असे वरून पक्षप्रमुखापासून आमच्या नेत्यापासून आधीच असतात. त्या पद्धतीने त्यांना 2.5 वर्ष कोणताच निधी दिला नव्हता. मग काही लोक असं ठरलं की बा याच्यासोबत गेल्यावर काही देतील, मग त्यानं त्या धर्तीवर लोक नेले. मग मला आज वाटत आहे की त्याच्यातले 70 ते 80% आमच्या शिवसैनिकांच्या पदाधिकाऱ्याच्या संपर्कात आहेत. म्हणजे आपलं असं म्हणणं आहे की लोकप्रतिनिधी जरी बदलले किंवा फुटले तरी पक्ष तिथल्या तिथंच आहे. 100%. पक्षाची संघटना देखील नांदेडमध्ये जशाला तशी आहे. जशाला तुम्ही काल लोकसभेला बघितलं ना. हां, बरोबर. तर लोकसभा निवडणुकीमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचा खासदार निवडून आला. यामध्ये आपली कशी भूमिका होती आणि कसं आपण महाविकास आघाडीचा प्रचार केला? माननीय पक्षप्रमुखांनी समजा महाविकास आघाडी केली तर जे काय फॉर्म्युला ठरला होता, नांदेडची लोकसभेची जागा ही काँग्रेसचीच होती आणि काँग्रेसला सुटली. आता इथं काँग्रेसचा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब मोठे नेते होते आणि ते भाजपात गेले आणि कसे गेले, का गेले ते तुम्हाला चांगलं माहीत आहे. मग त्यामुळं ते काय नांदेडच्या जनतेला पटलं नाही आणि आम्ही पक्ष म्हणून सर्वच महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहे आम्ही सर्व समोर गेल्या. आणि तुम्ही बघितलं असेल वसंतराव चव्हाण हे निष्ठावंत आहेत, घरांदाज होते, पहिलं त्याचे वडील पण होते आमदार, त्याने स्वतः आमदार होते. त्यामुळं काँग्रेस पक्षाची एक निष्ठा असल्यामुळं काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी दिली. मग आम्ही पक्षाचे, मी सहसंपर्क प्रमुख पदावर आहे, तर आमची बैठक लावली. आम्ही सर्वजण बसून सर्व कार्यकर्त्याची बैठक लावली आणि ठरवलं की बा तुम्ही जसं आम्हाला प्रोग्राम दिसाल आम्ही तुमच्यासोबत काम करू. आम्ही एकूण एकाच्या हातात हात घालून आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रात आम्ही पहिल्यांदा म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही काँग्रेससोबत पहिल्यांदा काम केलं. तर लोकांचं म्हणणं होतं की बाबा महाविकास आघाडी आणि उद्धव साहेबांना जे कोविड काळामध्ये जे काम केलं होतं ते जनतेसमोर महाविकास आघाडी म्हणून चांगलं पोहोचलं आणि ते लोकाला हे झालं, मान्य झालं. त्यामुळं आम्ही प्रचार करते वेळेस आम्हाला कुठेही अडचण गेली नाही कधी. म्हणजे प्रचार करता आम्ही ज्या गावात गेलो असेल रात्री 10-10 वाजता जरी गेलं, आचारसंहिता जरी असलं तर आम्हाला कुठं तरी घरात नेऊन बसून समजून सांगायचं. आम्हाला लोक सांगायचे की तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्यासोबत आहे. आणि तुम्ही बघितलं देशाच्या पंतप्रधानांनी नांदेडसारख्या ठिकाणी सभा घेतली, देशातला गृहमंत्री आणले, गडकरीसारखे माणसं चांगले आणले त्याने. मग आता त्याचा कुठेही इफेक्ट झाला नाही आणि जनतेला हे फुटाफुटीचं राजकारण पटत नाही. नांदेड हे पवित्र भूमी आहे. गुरु गोविंद सिंग आहेत, रेणुका मातेचं मंदिर आहे, दत्त शिखर आहे आणि गोदावरी नदी ही पवित्र नदी आहे. या कुठंतरी नांदेडचे लोक सुज्ञान आहेत आणि चांगले विचाराचे आहेत. असं कुठंतरी खोटं नाटक केलं किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी गेलेल्या लोकांना लोक आक्षेप करत नाहीत. दादा, आपण मागच्या 3 दशकापासून शिवसेनेशी निष्ठावंत आहात आणि आता शिवसेनेची ही नांदेड उत्तरचा जागा आहे. भविष्य काळामध्ये जर शिवसेनेने उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी जर आपल्याला जबाबदारी दिली आणि आपण इथं ज्येष्ठ आहात, 30 वर्षापासून आहात, तर ती जबाबदारी आपण पार पाडू शकता का आणि आपण नांदेड उत्तरमधून इच्छुक आहात का? मी शिवसेनेचा शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, शहर प्रमुख, जिल्हा प्रमुख म्हणून आहे, आता सध्या सहसंपर्क म्हणून आहे. मी नांदेड उत्तरमध्येच नाही तर जिल्ह्यामध्ये जवळपास 9 मतदारसंघातही काम केलं. पहिल्या वेळेस 3 इकडचे होते, हदगाव, किनवट आणि नांदेड, आणि दुसऱ्या वेळेस मला नायगाव, भोकर, नायगाव आणि देगलूर, म्हणजे असं आलटून पलटून मी सगळ्या जिल्ह्यात काम केलं. जिल्ह्यामध्ये सर्व शिवसेनेचं चांगला हे आहे ज्यावेळेस. आणि तुम्ही आता सांगितले की नांदेड उत्तरमध्ये, नांदेड उत्तरचा विषय असा आहे की मी एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून माझी ओळख आहे. आणि ग्रामीण आणि शहर, माझी आई नगरसेविका होती. सर्व महापालिकेमध्ये 2009ला, तर हे झाल्यानंतर ओबीसीला माझा सांगवी हे गाव माझं गाव आहे, ते वाडा सुटला ओबीसीला. तर मी एक सामान्य कुटुंबातला एक पुजारी उभा केला, केदार नारायण गिरी म्हणून. लोकांनी निवडून दिलं त्याला आणि त्यानं त्याच्या काळामध्ये BUCPच्या काळामध्ये आम्ही BUCPची जी योजना होती मनमोहन सिंग सरकार होता आणि अशोकराव इथं पालकमंत्री होते, त्यावेळेस आम्ही घरकुलचे काम भरपूर केले. त्यानंतर माझ्या आईला निवडून दिलं 12 ते 17मध्ये. तर त्या काळामध्ये सुद्धा आम्ही चांगलं काम केलं. त्यामुळं शहरामधले संपूर्ण नगरसेवक किंवा वार्ड वाईज मला अभ्यास आहे. ग्रामीणमध्ये चांगली आमच्या पाहुण्यांची किंवा ग्रामीणचा चांगला अभ्यास आहे. आणि निष्ठावंत शिवसैनिक म्हणून, म्हणजे लालचापोटी किंवा कोण्या इलेक्शनमध्ये कशासाठी कधीही पक्षनिष्ठा सोडून या पक्षाच्या व्यतिरिक्त काम केलेलं नाही. त्यामुळं पक्षानं जर जिम्मेदारी पक्षाचा, मी आज पक्षाकडे मागणी केलेली आहे उत्तर विधानसभा मी लढवणार म्हणून.
तर पक्षानं माझा विचार केला तर मी नक्कीच शिवसेनेची जागा निवडून आणील. महाविकास आघाडीमध्ये ही जागा आमचीच आहे आणि पक्षप्रमुख सुद्धा ही जागा सोडून घेतील, कारण आम्हाला गद्दाराला धडा शिकवायचा आहे. अच्छा, तर आता जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी 5 वर्ष झालं आमदारकी त्यांची आहे. काही दिवस ते महाविकास आघाडीत होते, नंतर त्यांनी शिंदे गटात गेले, आता ते महायुतीतून काम करत आहेत. त्यांच्या कार्यकाळात कोणती कामं व्हायची राहिली आहेत आणि त्यांच्या जी राहिलेली कामे आहेत ते भविष्यात आपल्याला संधी मिळाली तर ती आपण कशी करून दाखवाल? बघा, तुम्ही बघितलं असेल महाविकास आघाडीत होते तेव्हाच खरंच कामं मंजूर झालेली आहेत. कारण माननीय माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण बांधकाम मिनिस्टर होते. त्यांनी नांदेड शहरामध्ये जे सिमेंट रस्त्याचे कॉन्क्रिटिंग ते महाविकास आघाडीचे उद्धवजी ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेसच मंजूर झालेले कामं आहेत. आणि हे आमदार एकटा असल्यामुळं याच्यावर विशेष उद्धवजीने प्रेम केलं होतं की यांच्या भागामध्ये बरेच कामं मंजूर करून दिले. तुम्ही बघितलं असेल नांदेड उत्तरमध्ये आपल्याला इस्नपुरीला दवाखान्याला जाण्यासाठी 100-150 रुपये खर्च येतो आणि सर्वसामान्य माणसाला डॉक्टरकडे दाखवायला 100-150 रुपये नसतात. त्यामुळं उद्धवजी ठाकरे साहेबांनी, मी जिल्हा प्रमुख होतो, आम्ही सगळ्यांनी सांगितल्यानंतर ते 100 बेडचं वाडीमध्ये रुग्णालय मंजूर करून दिलं आणि त्या रुग्णालयाचं उद्घाटन माननीय पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे साहेबांनी केलं. त्या धर्तीवरती आज काम चालू आहे, मात्र धीम्या गतीने चालू आहे. तुम्ही म्हणता बालाजी कल्याणकर महाविकास आघाडीत असलेलेच कामं आणि दुसरे युतीत गेल्यावर शिंदे गद्दारी करून गेल्यावर काही कामं भेटले, त्याला निधी भेटला असं नाही. की गुरुच्या गद्दीमध्ये जवळपास 1700-1800 कोटी निधी 2000च्या जवळपास हे झाला होता. तितकाच एका मतदारसंघाला निधी भेटला म्हणून त्यानेच बॅनर लावले की 2000 कोटी मी निधी आणला. प्रत्येक चौकामध्ये बॅनरबाजी करतो आणि बॅनरवरच उद्घाटन करतो. मागं मुख्यमंत्री सुद्धा आले होते आणि आपल्या भक्ती लॉन्समध्ये उद्घाटन ठेवले होते. तर त्याबरोबरच आपला याचा पासदगावचा ब्रिज आहे आसना नदीवरला ब्रिज, त्यावेळेस त्यानं मंजूर करून सांगितलं की मी मंजूर केला. आघाडीच्याच काळात मंजूर झाला होता, मात्र ते काय माहीत आणि काही त्याचं काम अद्याप चालू झालं नाही. म्हणजे नारळ फोडायचाच कार्यक्रम चालू राहतो फक्त आणि फक्त. जायचं किराणा दुकानावरून 2 पोते नारळ घ्यायचे आणि कोण्या गल्लीत जाऊन नारळ फोडायचा कार्यक्रम चालू आहे. आणि जे काय विकासाचा निधी आणला ते फक्त कागदावर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जिथं 100 मीटर 150 मीटर टाकला असेल तिथं 80 मीटर करायचं. ते आम्ही पोलखोल होईल. आम्ही नियोजन भवनमध्ये आम्ही माहिती मागितलेली आहे. ते प्रशासनाकडून माहिती मिळाल्यावर सत्य काय आहे ते समोर आणून आम्ही जनतेच्या समोर मांडू योग्य वेळ आल्यावर. आपण म्हणलात की त्यांच्याकडून ही कामं प्रलंबित आहेत, हे मान्य आहे. परंतु राहिलेल्या प्रश्नाचं उत्तर होतं की मला अपेक्षित आहे की आपल्याला जर संधी मिळाली तर, कारण की राज कॉर्नर ते SP ऑफिस ट्रॅफिक खूप आहे. उड्डाणपुलाचं काय, नांदेड शहरामध्ये कचऱ्याचा प्रश्न आहे, नांदेड उत्तरमध्ये रस्त्याचा प्रश्न आहे, नांदेडमध्ये फिरायला अर्धा तासापेक्षा जास्त वेळ लागतो, विद्यार्थ्यांचं शिक्षणाचं हब नांदेड आहे आणि नांदेड उत्तरमध्ये कुठलाही मोठा उद्योग आलेला नाही. इथले तरुण देखील बेरोजगार आहे, महागाईचा पण कळस गाठलेला आहे. आपण भविष्यामध्ये संधी मिळाली तर ह्याला न्याय देऊ शकता का? आता तुम्ही एकत्र 4-5 प्रश्न विचारले. आता नांदेडमध्ये आता बघितलं असेल की नांदेड मुख्यद्वार उत्तर आहे. तर आपल्या आसना ब्रिज ते आता सध्या महादेव मंदिरापासून रस्त्याचं काम चालू आहे. त्या अर्धा रस्ता 6 लाईनमध्ये करतात, 6 लाईनमध्ये आणि अर्धा रस्ता 4 लाईनमध्ये करतात, 4 लाईनमध्ये. हे कुठंतरी प्रशासनाची किंवा इथल्या लोकप्रतिनिधीची कुठंतरी म्हणजे पुढचं विजन नाही असातला कुठंतरी दिसून येते. का वाढती लोकसंख्या, आज दोन्ही तरोडे असतील, सांगवी असेल, पावडेवाडी असेल, या भागामध्ये भरपूर प्रचंड म्हणजे खेड्यातून येणारा प्रवाह जास्त आहे आणि खूप रस्ते करायचे राहिले. सिमेंट रस्त्यावर रस्ता तुम्ही बघितला असाल आणि त्याच्यावर 4 लाईन करालेत. हे कुठंतरी आम्हाला एक कार्यकर्ता म्हणून आम्हाला ते चांगलं वाटत नाही. आम्ही कलेक्टर साहेबांशी निवेदन देणारच आहे आणि संबंधित SC कार्यकारी अभियंता यांना पण BNCच्या अधिकाऱ्यांना बोलून ते रस्ता 6 लाईन करायला लावणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि जे आता तुम्ही सांगितले की बा नांदेड उत्तरमध्ये ट्रॉफिकची फार समस्या आहे, ते खरी आहे. नांदेड आता राज कॉर्नरपासून जर जायचं असेल तर आपल्याला गोदावरीच्या पलीकडं कवट्यामध्ये जायचं, एक्झॅक्ट दवाखान्याला जायचं किंवा कशाला, तर हे छोटी ट्रॉफिक किंवा फुटपाथ हे खूप काही साऱ्या अडचणी येतात. तर मला जर पक्षानं संधी दिली आणि लोकांना सेवा करायची संधी दिली जनतेनं, तर 100% माझं विजन असं राहील की नांदेडमध्ये उड्डाणपूल 100% झाला पाहिजे आणि ट्रॅफिकची समस्या सोडली पाहिजे. आता नांदेड पूर्व वळण रस्ता झालेला आहे, नांदेड दक्षिण वळण रस्त्याचं काम धीम्या गतीने चालू आहे. ते आम्ही लोकांमध्ये राहिल्यामुळे आम्हाला काय अडचण होती, आम्ही
सामान्य नागरिक घरातून आलेले आम्हाला सर्व माहीत आहे. मी साधा रिक्षासुद्धा चालवलेला आहे. रिक्षा चालित वेळेस कशासाठी रिक्षा चालवतो, त्याला पोटासाठी चालवतो, त्याला त्यावेळेस ट्रॅफिकची समस्या येत नाही. ऑटो रिक्षा पण चालली, काळी पिवळी पण चालली. त्यामुळं जमिनीवरले प्रश्न मला चांगल्या पद्धतीनं माहीत आहे. आम्ही लोकायला कोंडी होईल असं 100% कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करेल किंवा कोंडी सोडून देईल. याशिवाय नांदेड शहरामध्ये बरेच प्रश्न आहेत की नांदेड उत्तरमध्ये जलकुंभ आहे, आपल्या कोटीतीरातून पाणी येतं आणि पर्याय व्यवस्थाने महाविकास आघाडीमध्ये युतीमध्ये ज्यावेळेस युती होती त्यावेळेस आपली पर्याय व्यवस्था असण्यावर लिफ्ट उभी केलेली आहे, पाण्याची मोटर, पाणी पंप सगळं पंप स्टेशन आहे. तर ज्यावेळेस आम्ही महापालिकेतच सतत भरून घ्यायचं आणि आपलं जे इष्णपुरी डॅम आहे, इष्णपुरी डॅमवर हे शेतकऱ्याला उपयोगाचा डॅम असल्यामुळं तर पर्याय व्यवस्था झालेली आहे. तर आता नांदेडमध्ये तुम्ही म्हणल्याप्रमाणे 1 महिन्याखाली नांदेडमध्ये टंचाई भरपूर निर्माण झाली होती. ते केवळ आणि केवळ लोकप्रतिनिधी एकमेव बालाजी कल्याणकर इथले आमदार होते आणि प्रशासन महापालिका तेवढीच जबाबदार आहे आणि इथला लोकप्रतिनिधी याच्यावर कुठलंच लक्ष नाही. फक्त आमचे या भागाचे आमदार गाडीतून जात वेळेस फक्त लोकांना हात दाखवतात. लोकांच्या समस्या काय आहेत त्याच्यात लक्षात नाही. फक्त ते शटर चालू असो की बंद असो की किंवा माणूस बघू की न बघू, फक्त त्याचा हात दाखवणं काम चालू राहते. त्यामुळं या नांदेड शहरामध्ये भरपूर प्रश्न आहेत. कचऱ्याचा मोठा प्रश्न आहे ना, महानगरपालिकेचा कचऱ्याचं नियोजन बरोबर नाही. डम्पिंग ग्राउंड कुठं किवळ्याला आहे, म्हणजे शहरापासून कितीतरी दूर आहे किंवा त्याची न्यायाची व्यवस्था नाही नांदेडमध्ये. मला तर वाटते की पावडेवाडी आणि तरोडा आणि सांगवी हे नवीन भाग असल्यामुळं खूप समस्याला समोर जावं लागते. हे सर्व समस्याची जाण आम्हाला आहे आणि 100% हे सर्व समस्या समोर ठेवून घेऊ. आता तुम्ही पाण्याचा प्रश्न उद्भवला होता त्यावेळेस टँकरनं पाणी वाटप करतो म्हणून टँकरला बॅनर लावून टँकर वाटत होता. सर्व गुत्तेदाराचे टँकर बोलवले आणि स्वतःचं बॅनर लावून, स्वतःच्या मिसेसचा फोटो लावून, भावाचा फोटो लावून बॅनर वाटत होता. त्यावेळेस सुद्धा मी महापालिकेचे आयुक्त असतील, माननीय कलेक्टर साहेब असतील, त्यांच्याशी फोनवर संपर्क साधून इष्णपुरी डॅममध्ये आपली मोटर कोटीतीरची खराब झाली तर आम्ही इसापूर धरणचं पाणी चालू होतं आणि त्याला सांगितलं की अर्धापूरच्या पालडी इथून मायनरमधून आपल्याला पाणी घेता येते आणि कमिशनर नवीन असल्यामुळे त्याला तेवढी माहिती नव्हती आणि मग त्याने लगेच अप्लाय करून 2 ते 2.5 दिवसामध्ये पाणी आलं आणि नांदेडची सांगवीच्या जे बंधाऱ्यावर पर्याय व्यवस्था त्याच्याहून ताण भागली. असे काही प्रश्न लोकप्रतिनिधींना मांडायला पाहिजे. असं न करता फक्त मुंबईला जायचं, मुख्यमंत्र्याच्या ताप्यात कुठंतरी घुसायचं आणि तोंड दाखवायचं, फोटो काढायची आणि नांदेडमध्ये यायचं, मी किती CMचा जवळ आहे असं दाखवायचं आणि कुठेही बंद दुकान असलं तरी हात दाखवायचा, फिरायचं, असं काम चालू आहे. फार विचारानं किंवा यानं काम केलेलं नाही. हे आमदार जनतेनं आणि शिवसैनिकाच्या मेहनतीवर निवडून आला होता. त्यावेळेस बी आम्ही सांगितलं होतं की जे शेतीला जे 12 पाणी वापरतात आपल्या इष्णपुरी डॅमचं, नदीच्या अलीकडचा काठ आणि नदीच्या पलीकडचा काठ, तर ही पर्याय व्यवस्था झाली तशी 2019ला लाईटचे कलेक्शन कट करत होते. DP सावंत ज्यावेळेस आमदार होते त्यावेळेस ते पर्याय व्यवस्था तयार झाल्या आणि तेव्हापासून त्या शेतीच्या पाणी उपयोगाला त्याला कुठलेही म्हणजे त्रास होत नाही. आणि आम्ही त्यावेळेस सांगितलं होतं की 17 जे आपल्या इकडचे खेडे आहेत, आपल्या सायळला पाण्याचा मोठा प्रश्न आहे, वरखेड, वानेगाव, दर्यापूर, निळा, तळणी, मळक, याला आपण इथं एक पंप स्टेशन मंजूर करून पावडेवाडी, वाडी वस्ती, आता इथं टाक्या कमी आणि वस्ती जास्त आहे. तर जेणेकरून आम्ही आता ब्लूप्रिंट तयार करून पक्षप्रमुखाकडून जसं दवाखान्याचा जसा प्रश्न पक्षप्रमुखाने सोडिला तसा नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये पाणी, लाईट आणि कचरा या सर्वात पहिलं हे समस्या राहतील. त्यानंतर बाकीच्या काही समस्या असेल तर आम्ही 100% त्याच्यावर सोडू. मात्र सर्वप्रथम आम्ही पहिलं प्राधान्य देऊ की नांदेड शहरामध्ये राहणाऱ्या माणसाला पाणी हे पहिलं भेटलं पाहिजे आणि लाईट भेटली पाहिजे. लाईट काय म्हणजे फुकट लोक वापरत नाहीत. जी काय एजन्सी असेल, जे काय त्याला हे असेल, त्याला काम करणं भाग आहे, काम करायला लावणं भाग आहे, त्याच्यावर लक्ष देणं. साधा फ्यूज कॉल केला तर कोणी येत नाही आणि हे आमदारानं मीटिंगमध्ये घेतलं पाहिजे. आमदारानं फ्यूज कॉलला कॉल केला नाही पाहिजे हे आम्हाला समजते. आता केव्हा तरी जिल्ह्याची बैठक असती DPTची, त्याच्यामध्ये हे प्रश्न मांडले पाहिजे, अधिकाऱ्याला विचारलं पाहिजे. ते सोडून आमदार फक्त आपल्या फोटोतून याच्यातच मग्न राहते. असं मला काय वाटत नाही की येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आमच्या पक्षावर किंवा महाविकास आघाडीवर जनतेने आमच्यावर विश्वास टाकला तर ही समस्या समोर राहणार नाही.
बरं, अजून एक महत्त्वाचा प्रश्न आता सध्या महाराष्ट्रात गाजत आहे की बाबा पेपरफुटी. नीट घोटाळा झाला, 6 ते 7 विद्यार्थ्यांनी बोगस पेपर दिला, त्यामुळे जो मेरिट 580चा मेरिट होता MBBSचा, तो थेट 620च्या पुढे गेला. त्यामुळे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान झालं. नीटचा धक्काच पालकांना भेटला की त्यामध्येच UPSCचा घोटाळा झाला. आत्ताच आपण पाहिलं की पूजा खेडकर प्रकरण प्रचंड गाजत आहे. UPSC सारखी संवेदनशील संस्था जी आपल्याला कलेक्टर देते आणि त्या कलेक्टरमुळे देश चालतो. लोकप्रतिनिधींना पण कलेक्टर लोक मदत करत असतात, सचिवालयामधून ते देश चालवतात. अशा ठिकाणी जर बोगस विद्यार्थी जात असतील, नीटमधून जर बोगस डॉक्टर आपल्या समाजात येत असतील, तर मग ही समाजव्यवस्था कशी चालावी? तर या फुटीमध्ये नेमकं सरकारचा हात आहे का? कारण की राजस्थानमध्ये फूट झाली, हरियाणात झाली, UPमध्ये झाली, महाराष्ट्रात झाली, सगळीकडेच केंद्राचं आणि महाराष्ट्राचं जे भाजपचं सरकार आहे असं दिसतं आहे. कुठे ना कुठे याला राजश्रय आहे का? आपल्याला काय वाटतं? 100%च आहे. कारण बघितलं असेल, हे सरकारच फुटीतून तयार झालेलं, म्हणजे फोडाफोडी करूनच सरकार तयार झालं. आम्ही महायुती होती, आमची 25 वर्षाची दोस्ती होती भाजपासोबत. आणि नरेंद्र मोदी ज्यावेळेस पंतप्रधान व्हायचे तर आम्ही सगळ्या म्हणजे युतीमध्ये काम केलं होतं. तर हे फुटाफुटीचं राजकारण आल्यावर एक नरेंद्र मोदी मध्यस्थी केली असती ना, की हे सर्वीकडे त्याची देशातच फुटाफुटीचं राजकारण आहे. कुठलं तरी तर आमदार पळवायचे, सरकार बसवायचं, सरकार हे करायचं. नांदेड आपल्या महाराष्ट्राचं बघितलं असेल तुम्ही उदाहरण, की सुरत मार्ग गुवाहाटी नेऊन त्याला वाटलं की जनता याला आमदाराला शिवसैनिक हे करणार नाहीत, जो की त्यानं डायरेक्ट हेलिकॉप्टरने किंवा प्लेननं उतरून सरकार स्थापन करायची तयारी केली. आणि पक्षप्रमुखाला कुठंतरी वाटलं ज्या लोकांसाठी आपण गुलाल उधळला त्या लोकांसाठी रक्त नाही उधळायचं म्हणून आवाहन केल्यानंतर शिवसैनिक थंडावला आणि मग याने सरकार फुटाफुटीचं तयार केलं. आणि नीटचाच नाही तर तलाठी भरती असेल, पोलीस भरती असेल, आतापर्यंत जेवढ्या भरत्या झाल्या त्याचे पेपर फुटाफुटीचाच कार्यक्रम आहे. हे सरकारच मुळात फुटाफुटीचं असल्यामुळं या गोष्टीला नक्कीच 100% त्यांचा वावा आहे. आत्ताच राज्य शासनानं लाडली बहीण योजना घोषित केलेली आहे मध्य प्रदेशच्या धर्तीवर, आणि 15 दिवसामध्ये टीका होत असल्यामुळे लाडका भाऊ पण आणलेला आहे. या योजनेला मतदार भुरळ घालतील का किंवा त्यांचा बळी पडतील का? आपल्याला काय वाटतं? मला वाटत नाही असं की लाडली बहीण योजना जी आणली सरकारने, ती लाडली बहीण योजना फसवी आहे. तुम्ही बघितलं असेल की आता सरकारला म्हणजे सरकार जाण्याला दिवसच राहिले किती, 3-4 महिने. आणि जे अर्थसंकल्प झाला त्याच्यामध्ये पूर्ण वर्षाचं बजेट पण नाही दिलं, फक्त 3 वर्षाचं बजेट, 3 महिन्याचं बजेट टाकलं. त्यामुळं लाडली बहीण योजनेमध्ये झेरॉक्स काढणं, कागद काढणं हे तेवढा खर्च त्याचा होऊनच चला, जेवढा 1 हप्ता किंवा 2 हप्ता भेटेल तेवढा खर्च व्हायला. ही अशा फसवी योजना आणून कुठंतरी माणसाला म्हणजे कुबडी योजना आणून देण्यापेक्षा, तर त्यापेक्षा आमच्या आता शेतकरी आहे लाडली बहीण योजनेमध्ये, शेती काही लोक ग्रामीण भागातली लोक आहेत, शेताचा कापसाचा याला जर 2,000 आगाव जास्तीचा भाव दिला, आता 4,000 भाव 5,000 भाव आहे, तर 7,000 दिला तर आमचा शेतकरीच याला सरकारला 1,000 रुपये वापस वाटला येईल की बा स्वाभिमानानं माझ्या मालाला भाव भेटला म्हणून. सोयाबीन आहे 10,000वर, आपलं पहिलं 10,000पर्यंत गेलं होतं, आता 4,000, म्हणजे त्याचे 6,000. मग ते सुद्धा 7,000वर जरी नेलं ते सुद्धा 500-1,000 रुपये शेतकरी सोयाबीन पिकवणारा सुद्धा देऊ शकतो. दुसरं आता गॅस, ज्यावेळेस पक्ष म्हणजे गॅसची महागाई मनमोहन सिंग सरकारमध्ये 450 रुपयाला गॅस होता, तर पंतप्रधान म्हणले होते की बहुत हो गई महंगाई के मार, अगली बार मोदी सरकार आणि गॅस सिलेंडरला नमस्कार करून मतदान करायला जा. आज 1200-1300वर 1100वर गॅस गेलेला आहे. तर लाडली बहीण योजनेमध्ये समजा गॅसचे पैसे जरी भरले, 1 महिन्याचा घेतला आणि दुसऱ्या महिन्याला भरायला, ते पुरणार नाही. ते अशी फसवी योजना आहे. लागणारं लाईट, ग्रामीण भागामध्ये लाईटची व्यवस्था चांगली जर केली असली सरकारनं, गॅसचे कमी दर केले असते ग्रामीण भागातल्या लोकांना, तर या लाडली बहीण योजनेपेक्षा बऱ्याच लोकांना लाभ भेटला असता. आणि हे नक्कीच फसवी योजना आहे. लाडला भाऊ आला, लाडला दाजी आला, सगळं आले. हे सगळं दाजी भाऊजीचं राजकारण, याच्यामध्ये काय फारसा जनतेला फायदा होणार नाही. आपण 15व्या वर्षापासून राजकारणात सक्रिय होतात आणि अनेक आंदोलनं पक्षात आलं की करावी लागतात, आणि आंदोलन केल्याशिवाय पक्षाला पर्याय पण नसतो, कारण की जनतेचे प्रश्न मांडणं हे आंदोलनाशिवाय शक्य नाही. आपण आपल्या जीवनामध्ये असे कोणते आंदोलन केले का ज्यामुळे आपल्याला जेलवारी झाली जन आंदोलनासाठी, किंवा पोलीस केसेस आपल्यावर दाखल झाला, असा काही आपला अनुभव असेल तर आमच्या दर्शकांना सांगा. आम्ही
80% समाजकारण 20% राजकारण करतोयस आणि विरोधी पक्षात काम करायचं म्हणलं की 100% आंदोलनं करावंच लागतात आणि जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही विविध आंदोलन केले. म्हणजे महापालिकेत असतील, ग्रामीण भागाचे असतील, लाईट बिलाचे असतील, कशाचे. त्याच्यामध्ये एक गॅस मागायचं आंदोलन होतं, मनमोहन सिंग सरकार होतं आणि 400 जागी 450चा गॅस झाला होता. तर त्यावेळेस आम्ही आंदोलन केलं होतं हिंगोली गेटला आणि आपली गुरुची गद्दी होती त्या पिरियडमध्ये, लाईव्ह चॅनल होते. ते आंदोलन आमचं फार म्हणजे अग्रेसिव्ह झालं होतं आणि माझ्यावर 353 सुद्धा सारखे गुन्हे दाखल झाले. माझ्यासोबत माझे आमदार अनुसाताई खेडकर होते, महेश खेडकर होते, दिलीप ठाकूर होते, नरहरी वाघ होते, अंकुबा येडे होते, भुजंग पाटील होते. आम्ही असे शिवाजी सूर्यवंशी होते, असे 19 जण आम्ही त्या आंदोलनामध्ये होतो. बाळू तिडके म्हणून एक होता मुलगा. खूप जण म्हणजे असं आंदोलन करतेस तर 20-25 लोक आम्ही होतो. तर ते 353 मध्ये आम्हाला नांदेड जिल्हा सत्र न्यायालयानं 5 वर्षाची शिक्षा सुनावली. आता सुद्धा आम्ही म्हणजे हायकोर्टामध्ये अपील केलं म्हणून अपीलवर आम्ही बाहेर आहोत. तर शिवसेनेमध्ये केसेसचं आम्हाला म्हणजे काही वाटत नाही. म्हणजे लोकांसाठी केस घेणं आमच्यासाठी साहजिक वाटते आणि शिवसेनेमध्ये केस म्हणजेच आमचं प्रमोशन आहे. बरं, मध्ये आमदार बालाजी कल्याणकरांनी बंडखोरी केल्यावरही आपण त्यांच्या कार्यालयासमोर दिसलात, सोशल मीडियावर, टी व्हीवरही आपल्याला पाहिलं. ते नेमकं आंदोलन आपण कसं केलं आणि त्यामध्ये आपल्यावर गुन्हा दाखल झाला का? आणि बालाजी कल्याणकरनं फुटीचं जेव्हा की बंड केल्यानंतर आम्ही मुंबईला बैठकीमध्ये होतो. त्यावेळेस आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आणि त्यानंतर आम्ही रेस्ट हाऊसला बैठक लावली. तर आम्ही आंदोलनं 100% केले. त्याच्या घरावरही लोकांनी आमच्या शिवसैनिकांनी मोर्चा नेऊन त्याच्यावर दगडफेक केली. त्यानंतर आम्ही तोंडाला हिंगोलीमध्ये आमचे संपर्क प्रमुख म्हणले होते की गाडी टच करून दाखवा म्हणून हिंगोलीचा आमदार म्हणत होता. तर हे इथला आमदार तसंच करत होता. त्यामुळं गाडीच काय त्याचं तोंडही फोडूत म्हणलं होतं आणि ते खूप आंदोलन केले. येळ आल्यावर नक्कीच आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही तर त्याला उत्तर दिलं. मग ते येणाऱ्या काळामध्ये 2024मध्ये नक्कीच गद्दाराला गाडून या नांदेडच्या जनतेला एक वेळेस परत म्हणजे स्वाभिमानानं जगण्याचा अधिकार किंवा स्वाभिमानी म्हणून आम्ही समोर येऊ. जिल्हा कार्यकारिणी जशाला तशी असताना त्यांनी पक्षामध्ये बंडखोरी केली त्यावेळेस तुम्हाला त्यांचा काही फोन आला होता का, किंवा शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांना त्यांनी काही ऑफर दिली होती का? कारण की तशी काही चर्चा झाली असेल तर पहिल्यांदाच आपण ही मुलाखत घेतोय, तर नांदेडच्या जनतेला आपण सांगावं. पक्ष ज्यावेळेस विधान परिषदचं मतदान होतं त्यावेळेस हे आमदार एका हॉटेलला थांबले होते आणि मतदानातच बंडखोरी झाली आणि त्यानंतर हे सुरत मार्ग गुवाहाटीला गेले. मला माझा स्वभाव त्याला माहीत होता की हे एकनिष्ठ आहे आणि हे काही फुटत नाही किंवा कुठं आमिषाला बळी पडत नाही. मला काही त्यानं फोन केला नाही, मला काही संपर्क केला नाही. मग आता हा व्हिडिओमध्ये लपत होता, तुम्ही बघितलं असेल माध्यमामध्ये की हा लपत होता. तर यांच्या मिसेस आहेत संध्याताई, आमदाराच्या मिसेस, त्यांनी आमच्या नेत्यांनी फोन केला आणि माझा नवऱ्याला जबरदस्ती नेला असं म्हणलं. मला तिथून आमच्या अनिल देसाई साहेबाचा फोन आला, अरे त्या आमदाराचा असा आहे आणि ते ताईचा फोन आला होता, तू जाऊन त्याच्या घरी बघ काय. मग मी आणि माझ्यासोबत 2 जिल्हा प्रमुख होते, ते गेले. आम्ही तिथे विचारणं प्रश्न केले. ते म्हणले असं आहे. मग घरी गेल्यानंतर त्यानं म्हणले आम्ही जाईपर्यंत त्यानं कुठंतरी दवाखान्यात ॲडमिट झालो म्हणून मला. मी घरी गेल्यावर मला म्हणले त्यावेळेस तोपर्यंत त्याच्या आमदाराशी बोलणं झालं असेल कदाचित, मी असं बोलले म्हणून. त्यावेळेस बालाजी कल्याणकरच्या मिसेसनं सांगितलं की मी दवाखान्यामध्ये आहे आणि मी काय तुम्हाला आता भेटू शकत नाही, बोलू शकत नाही. आणि मी म्हणलो बा पक्षाकडून कॉल आला आणि अशी अडचण आहे, केस करायची आपल्याला. तर ते सांगितलं की 1 तासानंतर मी तुम्हाला कॉल करते. त्याच्यानंतर त्याने काही कॉल केला नाही आणि आम्ही काही त्याच्यावर म्हणजे आमच्या आमदाराला उचलून नेलं म्हणून अशी कारवाई केली नाही. कारण तुम्ही बघितलं असेल की अमरावतीचा आमदार नितीश देशमुख साहेब ते आले, आपले धाराशिवचे कैलास पाटील ते पायानं आले. आता हे पैशाच्या आणि याच्या लालची, 50 खोक्याच्या लालची आणि स्वतःच हाफापलेला आमदार आहे. तुम्ही बघितलं असेल विकास कामामध्ये बी त्याचा खूप मोठा हे आहे, म्हणजे काम कमी आणि पैसे जास्त मिळवणं. त्यामुळं नक्कीच हे आमदार स्वतःच्या विचारानं गेला, असं काही त्याला हे केलेलं नव्हतं आणि त्यानं कोण्याही निष्ठावंत कार्यकर्त्याला फोन केला नाही किंवा कोणाच्या संपर्कात आला नव्हता त्यावेळेस.
बरं, एकीकडे भाजपकडून मिलिंद देशमुख सुद्धा इच्छुक आहेत असं कालच त्यांनी स्पष्ट केलं आहे आणि महायुतीमध्ये मग शिंदे गट आणि भाजप असं दोन्ही पक्षांनी दावा ठोकला आहे. आपल्याला काय वाटतं याबद्दल? नाही, आता ते जसं आता महाविकास आघाडी आहे तर ही आमची शिवसेनेची जागा आहे. आता ते शिंदे गटामध्ये गेल्यामुळे ते शिंदे गटाची जागा म्हणून आमदार रनिंग आमदार आहे. आता ते हिंगोलीला झालेला प्रकार तुम्ही बघितला असेल भाजपानं. तसं काही घडलं तर आम्ही महाविकास आघाडी म्हणून जे कोणी समोर येईल आम्ही त्याला जागा दाखवून देऊ. आपण नांदेड उत्तरचा आलेख सांगितला. जवळपास 40-42 खेडी नांदेड उत्तरमध्ये येतात. आपण ग्रामीण भागात जाता, आपले कार्यकर्ते तिथे आहेत, पक्षही आहे बऱ्यापैकी. तर तिथं गेल्यावर ग्रामीणमधल्या काही समस्या आपल्याला दिसल्या का, किंवा आपल्याजवळ कोणी तक्रार केली का की बाबा आमच्या ग्रामीणमध्ये ह्या समस्या आहेत? तर असे कोणते गाव आहेत की तिथं समस्या आहेत आणि आपल्या कानावर ते बातम्या आलेल्या आहेत? नाही, सर्वात मोठा ग्रामीणचा प्रश्न लाईटचा आहे. हां, आणि लाईट 24 घंटे राहत नाही, म्हणजे 12 तास लाईट राहते. आणि लोड सेटिंगचा हां, ते नक्कीच आम्ही ते लोड सेटिंगचा प्रश्न महाविकास आघाडीचं सरकार बसल्यानंतर आम्ही ते नक्की सोडू. त्याबद्दल काही हे नाही. आणि लाईट ही शेतकऱ्याला मोफत भेटली पाहिजे, हे माझा पहिला प्रश्न राहील. कारण शेतकरी तुम्ही बघितलं असेल, समजा आज सोयाबीनची बॅग पेरायला गेलं तर त्याला सगळा खर्च 4-5 हजार 7 हजार खर्च होते एका बॅगला. आणि त्याची क्विंटलाची किंमत 4,000 आहे. म्हणजे हे कुठंतरी शेतकऱ्याला झेपत नाही. आणि शेतकरी सन्मान योजना म्हणून 2,000 देतात आणि त्याच्या शेतीला मालाला लागणार, समजा 5 एकर शेतीवाला जर असेल तर त्याला किमान 1 लाख ते 1.5 लाख खर्च येतो. आणि त्याच्यावर 18% GST हे सरकार वसूल करून 2,000 6,000 द्यायचे आणि 18,000 काढून घ्यायचे. हे शेतकऱ्याची कुठंतरी पिळवणूक आहे. आम्ही महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या कानावर घालून हे शेतकऱ्याला या वेदीतून आम्ही या अडचणीतून आम्ही दूर करू 100%. बरं, समजा महाविकास आघाडीला ही जागा तर मिळणारच आहे. यामध्ये आपल्या मित्रपक्ष काँग्रेसला जागा मिळाली तर आपण महाविकास आघाडीचे घटक म्हणून त्यांचा प्रचार करणार का? आता माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब असतील, माननीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, किंवा त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी असतील, किंवा आपले थोरात साहेब असतील, तर जे महाविकास आघाडीचा जे काय फॉर्म्युला ठरेल त्याच्यामध्ये समजा जेणेकरून एखाद्या वेळेस आमची तर 100% जागा आहे, शिवसेनेची जागा आहे. जरी करता समजा महाविकास आघाडीमध्ये कोण्याही पक्षाला, काँग्रेसच्या किंवा महाविकास आघाडीच्या घटक पक्षाला सोडली तर आम्ही महाविकास आघाडी म्हणून आम्ही इमाने इतबारे शिवसैनिक म्हणून काम करू. मला मागच्या वेळेस सुद्धा उमेदवारीची संधी होती. त्यावेळेस सुद्धा एक उपरा येत होता आमच्याकडं. उपऱ्याला रोखण्यासाठी आम्ही सगळेजण एक झालो आणि शिवसैनिक म्हणून, सामान्य म्हणून या गद्दार आमदाराला तिकीट मिळालं. आणि तुम्ही बघितलं असेल त्यावेळेस त्याची काय परिस्थिती होती. तर लोकांनी, जनतेनं आणि शिवसैनिकांनी इमाने इतबारे काम केलं. त्याच धर्तीवर आम्ही आज बी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा असो की शिवसेनेचा उमेदवार असो, सगळे मिळून एका दिलाने एका मनानं काम करू. तुम्ही लोकसभेमध्ये बघितलं ना, नांदेड उत्तरमध्ये जवळपास 40,500ची लीड आहे. म्हणजे एकंदरीत आम्ही एका दिलाने एका मनानं होतो म्हणूनच आहे ना. इथं शिंदे गट पण आमदार होता, भाजपाचा खासदार इथंच राहतो, नांदेडमध्येच राहत होता, तरी पण आम्ही 40,000ची लीड देऊ शकलो ना. बरोबर, त्याचंच एक चित्रीकरण पाहिजे. काँग्रेसकडून पण काही इच्छुक आहेत, ज्येष्ठ आहेत, त्यांच्याकडे BR कदम काका आहेत किंवा नवखे तरुण विठ्ठल पावडे आहेत, राजेश पावडे देखील इच्छुक आहेत. हे पण निष्ठावंत काँग्रेसचेच आहेत. आपल्याला काय या तिघांबद्दल वाटतं? नाही, आता ते पक्ष त्यांचा पार्टीचा प्रश्न आहे. आता इच्छुक आमच्या पक्षामध्ये आम्ही 4-5 जण इच्छुक आहे, तर त्याच्या पक्षामध्ये 4-5 हे साहजिक गोष्ट आहे. त्याच्या पक्षाने जे कोणी उमेदवार देईल, समजा जे निशाणी किंवा महाविकास आघाडी, हे महत्त्वाचं राहील. आम्हाला उमेदवार हे महत्त्वाचं नाही आमच्यासाठी. आपल्याला जर थेट उमेदवारी मिळालीच उद्धव ठाकरे शिवसेनेकडून, तर आपल्याकडे काय विजन आहे मतदारसंघासाठी? मला पक्षप्रमुखानं की महाविकास आघाडीमधून जर पक्षानं संधी दिली तर नांदेड उत्तरमध्ये मी एक शिवसैनिक म्हणून ते आतापर्यंत प्रवास केला. म्हणजे जवळपास 30-32 वर्ष मी शिवसेनेमध्ये जनतेमध्ये प्रवास केला आहे. 80% समाजकारण, 20% राजकारण. तर या नांदेड उत्तर मतदारसंघाचा मला चांगला अभ्यास आहे. त्यामुळं नांदेडमध्ये जे काय महत्त्वाच्या समस्या आहेत, कचऱ्याची समस्या सर्वात मोठी आहे महानगरपालिकेमध्ये. ते 12-12.5 नांदेड उत्तरमधले वार्ड आहेत.
ते आम्ही प्रभाग वाईज मी स्वतः नगरसेवक असतेवेळेस मी महापालिकेत एक वेळेस A to Z कंपनीनं टेंडर सोडून दिलं होतं. तर कमिशनर हतबल झाले होते. त्यावेळेस मी घंटागाडी स्वतःची केली होती, स्वतः ट्रॅक्टर करून घंटागाडी केली होती. तर नांदेड शहरामध्ये अशी कुठलीही समस्या घडली तर आम्ही त्या समस्याला पर्याय म्हणून सर्व कचऱ्याचा समस्या सोडू शकतो. पाण्याचा प्रश्न आहे. आता योगायोगानं आपल्या इथं काबरानगरला जलकुंभ आहे, आपल्याकडं पाणी भरपूर उपलब्ध आहे, आसना नदीला आणि इष्णपुरी डॅमला पण आहे. फक्त नियोजनाचा अभाव आहे. आता हे वाडी वस्तीमध्ये अनेक पाण्याच्या एक 4-5 टाक्या बांधावं लागणार आहेत. मोठ्या टाक्या बांधल्यानंतर पाण्याचा प्रश्न 100% सोडू, 100% सुटते आणि सुटणार आहे. सोपा प्रश्न आहे. हे झाला शहरातला प्रश्न झाला. लाईटचा प्रश्न हे बी आहे. आणि नांदेडमधली शहराची वाहतुकीची कोंडी. आता नांदेडच्या उत्तरेलाच म्हणजे मेन यालाच माझं कार्यालय, मी बघतो नांदेडमध्ये किती येते वेळेस जाते वेळेस त्रास होतो. तो 100% नांदेडमध्ये उड्डाणपूल गरजेचं आहे. ते उड्डाणपूल नांदेडमध्ये सर्व विचार करून, सगळ्या जनतेचा विचार किंवा सगळ्या इथल्या नांदेड जे सुशोभीकरणासाठी किंवा कमिटी आहे त्याचा विचार करून आपण 100% नांदेडमध्ये उड्डाणपूल आपल्या याच्यामध्ये करू. आणि नांदेड उत्तर हे विधानसभा लोकाला आल्यानंतर किंवा असं वाटलं पाहिजे की आम्ही कुठं पुण्याला राहतो की काय. बिल्डिंग आमच्याकडे पुण्यासारख्या आहेत, मग त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर आमच्याकडे नाही. त्याच्यामुळं 100% रोड नाल्या अशी कुठलीही समस्या राहणार नाही. नक्की नागरिकांचे शिवसैनिक किंवा नागरिकाचा एक नौकर सेवादार म्हणून मी काम करेल. बरं, नांदेड उत्तरमध्ये कचऱ्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा हायवेचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल किंवा नांदेड उत्तरमधील पावडेवाडी भागामध्ये नवीन टाक्याचा प्रश्न असेल, असे नवीन मुद्दे घेऊन मी जनतेच्या सोबत जाईल, जनतेला सांगेल असं भावी उमेदवारांचं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या म्हणणं आहे. दर्शको, ही मुलाखत आपल्याला कशी वाटली आम्हाला जरूर कळवा. आपले काही कमेंट्स असतील किंवा आपल्या काही सूचना असतील, आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर दत्ता पाटील कोकाटे यांना काही सूचना द्यायची असेल तर आपण देऊ शकता. ही मुलाखत कशी वाटली जरूर कळवा. दादा, आपण आम्हाला वेळ दिलात, मी आपला आभारी आहे. धन्यवाद. मला बोलवलं त्याबद्दल तुमचे मी आभारी आहे. तर हे होते उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे दत्ता पाटील कोकाटे यांच्याशी आज आपण बातचीत केली. दर्शको, इथेच मी आपली रजा घेतो. कुठेही जाऊ नका, बघत राहा फक्त आणि फक्त राजमुद्रा न्यूज लाईव्ह. धन्यवाद.